विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये आपण प्रकरण 5वे यामध्ये हरित ऊर्जेच्या दिशेने आपण प्रकरण 5वे यामध्ये हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणामध्ये आपण यापूर्वी अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती हा भाग आपण पाहिलेला आहे। यानंतर आपण पुढचा जो भाग पाहणार आहोत तो म्हणजे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र यांची रचना आपण समजून घेणार आहोत। या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय की या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपल्याला मुख्य 3 भाग दिलेले आहेत। ते 3 मुख्य भाग समजून घेताना हे 3 भाग कोणते आहेत आणि त्यांची कार्यपद्धती कशी असते, त्याची रचना कशा पद्धतीची असते हा भाग आपण समजून घेणार आहोत। यापूर्वी 2019 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या आकृतीवरती प्रश्न पडलेला होता, तो तुम्हाला पाहायला मिळेल। या प्रश्नाची तयारी करत असताना आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला भाग जो आहे यामध्ये 3 भाग आपण समजून घेणार आहोत। तो म्हणजे पहिला जो भाग आहे तो म्हणजे कॉम्प्रेसर हा काय करतो तर उच्च दाबाच्या हवेसाठी म्हणजे ज्वलनाचा कप्पा आणि टर्बाइन असे 3 भाग यामध्ये दिलेले असताना उच्च दाबाच्या सहाय्याने हवेसाठी हा कॉम्प्रेसर असतो। आता कॉम्प्रेसर हा कशासाठी असतो तर नैसर्गिक वायूच्या दाबाने नैसर्गिक वायूचे ज्वलन घडून येत असताना ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये जे ज्वलन घडून येते म्हणजे त्यासाठी हवा लागते। हवेच्या दाबावर आणि ज्वलन याच्या सहाय्याने या ठिकाणी कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ज्वलन घडून आणले जाते आणि ज्वलनाचा कप्पा तुम्हाला आकृतीमध्ये आहे। तिसरा जो भाग आहे तो म्हणजे टर्बाइनचा आहे। नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती करत असताना मुख्य 3 भाग यामध्ये असतात। हे 3 मुख्य भाग समजून घेताना नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने तापमान आणि उच्च दाब या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। तापमान आणि उच्च दाब, यामध्ये उच्च दाब आणि तापमान या जो वायू निर्माण होतो तो वायू ह्या टर्बाइनला फिरवत असतो। आकृतीमध्ये तुम्हाला टर्बाइनला फिरवणारा भाग दिलेला आहे। हा भाग टर्बाइन फिरल्याच्या नंतर काय होते, टर्बाइन ही जनरेटरला जोडलेली असते आणि जनरेटर जेव्हा फिरते तेव्हा विद्युत निर्मिती होत असते। म्हणजे जनरेटर हे विद्युत विभवांतर निर्माण करणारे एक यंत्र आहे। आपल्याला माहिती आहे उपकरण की जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण हे विद्युत ऊर्जेमध्ये करते त्याला आपण जनरेटर असं म्हटलेलं आहे। यामध्ये 3 भाग आपण समजून घेतलेले आहेत। ते 3 भाग कोणते तर पहा, पहिला आहे कॉम्प्रेसर, दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ज्वलनाचा कप्पा आणि तिसरा जो भाग जो आहे तो आहे टर्बाइन्स। कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ज्वलनाच्या कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा आणि नैसर्गिक वायू यांच्या सहाय्याने ज्वलन घडून आणलं जातं। यामध्ये उच्च दाबाची हवा ही कॉम्प्रेसरच्या सहाय्याने नैसर्गिक वायू आणि हवेचे एकत्रीकरण केले जाते। म्हणजे नैसर्गिक वायू आणि हवा यासाठी कॉम्प्रेसर हा महत्त्वाचा असतो। कॉम्प्रेसरच्या सहाय्याने याचं एकत्रीकरण केले जातं आणि ज्वलन कप्प्यापर्यंत त्याला आणलं जातं। ज्वलन कप्प्यामध्ये विद्युत ही यामध्ये नैसर्गिक वायू या ठिकाणी आणलं जातं। म्हणजे कॉम्प्रेसरच्या सहाय्याने हवा पुरवली जाते, नैसर्गिक वायू आणि ज्वलन कप्प्यामध्ये ज्वलन घडून येते आणि त्यानंतर अतिरिक्त दाबाची जी हवा आहे ही दाबाच्या हवेनं वायूवर चालणारे टर्बाइन जे असते हे टर्बाइन्स फिरवले असते। म्हणजे या ठिकाणी टर्बाइनची रचना ही वेगळी असते, इतर आपण याच्यामध्ये पाहिली ती वेगळी आहे, याच्यामध्ये वेगळी असते। त्यावर जनरेटर फिरते आणि जेव्हा जनरेटर फिरते तेव्हा त्यामध्ये विद्युत निर्मिती होते। अशा प्रकारची ही रचनेची प्रवाह आकृती आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही दिलेली आहे। ही आपल्याला परीक्षेसाठी काढण्यासाठी विचारली जाऊ सुद्धा शकते। आता या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतरण कशा प्रकारे होतं असा एक भाग तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दुसरी प्रवाह आकृती रचनेच्या खाली म्हणजे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राची रचना आणि
हा ह्यामध्ये वरचा जो भाग आहे तो ही प्रवाह आकृती जी आहे ही रचनेची आहे आणि त्यानंतर दुसरा जो भाग दिलेला आहे तो आहे ऊर्जा रूपांतरणाची. मग ऊर्जा रूपांतरण कशी केले जाते? आता प्रत्येकामध्ये तुम्हाला ऊर्जा असा घटक दिसत आहे, म्हणजे एक लक्षात घ्या ही ऊर्जा रूपांतरणाची आकृती आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नैसर्गिक वायूमध्ये आपल्याला माहिती आहे रासायनिक ऊर्जा असते. नैसर्गिक वायू कुठून मिळवले जातात तर हे नैसर्गिक वायू हे भूगर्भातून मिळवले जातात. भूगर्भातील असणाऱ्या ज्वलनशील जे वायू असतात जसे की मिथेन असेल, इथेन असेल. मिथेन तर आपल्याला बायोगॅस मधून मिळतो, परंतु इथेन सारखे, ब्युटेन सारखे यासारखे जे वायू आहे ही वायूमध्ये बंधाच्या रूपाने, रासायनिक बंधाच्या रूपाने ही ऊर्जा नैसर्गिक वायूमध्ये साठवलेली असते. नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा म्हणजे नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने या म्हणजे ज्वलनाच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी काय होते, गतिज ऊर्जा निर्माण होते. आपल्याला माहिती आहे स्थितीज ऊर्जेचं रूपांतरण हे गतिज ऊर्जेमध्ये झालेले आहे. आपण म्हणत असतो की ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, फक्त ऊर्जेचं काय करता येतं, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण करता येतं. आणि अशाच प्रकारचं हे ऊर्जेचं रूपांतरण आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनला सुद्धा काय मिळते, गतिज ऊर्जा मिळते आणि टर्बाईन्स फिरल्यामुळे विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे यामध्ये आपल्याला एकूण 4 भाग लक्षात येतात. पहिला जो भाग आहे तो म्हणजे नैसर्गिक वायूमध्ये असणारी कोणती ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे नैसर्गिक वायूमध्ये निर्माण असणारी कोणती, गतिज ऊर्जा. त्याच्यानंतर टर्बाईन जेव्हा गती प्राप्त करते तेव्हा त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असते, गतिज ऊर्जा असते. आणि यामुळे जे यंत्र फिरल्या गेल्यामुळे काय निर्माण होते, तर ही विद्युत ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारची यामध्ये ह्या 4 प्रकारच्या ऊर्जा रूपांतरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो पहा. यामध्ये नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रांमुळे काय फायदे होतात, फायदे कोणकोणते आहेत ते फायदे आपण समजून घेणार आहोत. पहिला फायदा कोणता आहे तर तो पहा, अधिक कार्यक्षमता आहे. म्हणजे कोळशाच्या तुलनेमध्ये नैसर्गिक वायूमध्ये असणारी जी कार्यक्षमता आहे, ज्वलनाची कार्यक्षमता जी आहे ही जास्त आहे. आणि आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही आहे का असं आपल्याला विचारलं. म्हणजे हरित वायूच्या दिशेने जाताना आपल्याला विचारले की यापैकी कोणता अधिक कार्यक्षमता आहे, परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने कोणता आपल्याला परवडणारा आहे, कोणत्याची म्हणजे त्याची दाहकता जी आहे, घातकपणा जो आपण म्हणतो, तर तो कोळशाच्या ज्वलन आणि नैसर्गिक वायू ज्वलन. आपला असा एक प्रश्न सुद्धा विचारला होता बोर्डामध्ये, असा एक प्रश्न विचारला गेला होता की आपल्याला विचार करा, यामधला प्रश्न आपल्याला विचारला गेला होता की पर्यावरणाच्या दृष्टीने कोणते अधिक आपलं पर्यावरण स्नेह आहे, असा आपल्याला विचारलेला एक प्रश्न आहे. तो प्रश्न पहा. यामध्ये आता कमी प्रदूषण म्हणजे अधिक कार्यक्षमता नंबर 1, नंबर 2 आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे कमी प्रदूषणकारी म्हणजे प्रदूषण कमी होतं. त्यानंतर नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने यामध्ये सल्फर नसते, त्यामुळे ज्वलनातून प्रदूषण कमी होते. आणि याची जर तुलना आपण जर बघितली, आता याची तुलना जर आपण कोळशाच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या समस्या यामध्ये आपण पाहिलेला जो भाग आहे, पहिला जो मुद्दा पाहिला होता समस्येचा आपण, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळशाच्या ज्वलनाने कोणकोणते वायू तयार होतात. आपण म्हटलं होतं की कोळशामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे वायू, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे वायू त्यामध्ये असल्या कारणानं त्याच्या ज्वलनातून बाहेर पडणारे जे वायू आहेत ही वायू पर्यावरणाला घातक असतात. आणि त्याच्या तुलनेनं नैसर्गिक वायूमध्ये असणारे जे वायू आहे यामध्ये याचं ज्वलन घडून येताना त्यामध्ये सल्फर नसते, त्यामुळे कोळशाच्या तुलनेमध्ये यामध्ये प्रदूषण हे कमी प्रमाणात दिसून येते. त्यानंतरचा तिसरा फायदा कोणता आहे, तिसरा फायदा कोणता तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर अनिवार्य आहे. आपण ऊर्जेशिवाय आपण कोणती कार्य करू शकत नाही, म्हणजे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर तरी तो आवश्यक तेवढा काळजीपूर्वक वापरणे गरजेचं आहे. म्हणून आपल्याला त्याची काळजीपूर्वक त्याचा वापर करणं हे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला यावर प्रश्न विचारताना
आपल्याला आकृती दिली जाते आणि आकृतीवर आधारित प्रश्न विचारले जातात. मग आकृतीवर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये आकृती दिली जाऊ शकते आणि त्या आकृतीवरती तुम्हाला दिलेला जो भाग आहे, दिलेला भाग आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि ते आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि हा प्रश्न सोडत असताना आपण याच्यावर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर आपल्याला याच्यावर ऊर्जा रूपांतरण विचारलं जाऊ शकतं, यामध्ये कोणती इंधन वापरले जातात, आपल्याला फायदे विचारले जाऊ शकतात, यामध्ये फायदे कोणकोणते आहेत, पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही आहे का, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. पहा, आपल्याला मार्च 2019 म्हणजे 18/3/19च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला गेला, तो प्रश्न आपण पाहणार आहोत. हा प्रश्न पहा. यामध्ये आपल्याला विचारले गेलेले प्रश्न जे होते त्यामध्ये इथे आकृती दिसते तुम्हाला. ही आकृती आपण यापूर्वीच्या आकृतीमध्ये बघितलेली बघा. ही आकृती पहा, ही आकृती. आपल्याला ह्या आकृतीला ओळखून त्याचं नाव लिहायचं होतं. असा एक प्रश्न आकृती दिलेल्या ची प्रक्रिया ओळखा आणि तिला नाव द्या, असा एक मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. पहा, यामध्ये याच प्रश्नपत्रिकेमधला तुम्हाला एक प्रश्न विचारला गेलेला आहे. तो प्रश्न आपण पाहूया. पहा, यामध्ये तुम्हाला आकृतीमध्ये एक प्रश्न दिसत आहे. तो प्रश्न आपण बघूया कोणता आहे. तर पहा, खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा, असा प्रश्न दिलेला आहे. हा 2019च्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. आकृती दिसते तुम्हाला. प्रश्न कसा आहे पहा, वरील आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर लिहा, हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. हा प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकातला प्रश्न म्हणजे याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये तिसरा प्रश्न दिलेला आहे. तिसऱ्या प्रश्नाचा मधला आपल्याला दिलेला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला चौथा दिलेला आहे. हा चौथा प्रश्न समजून घेताना पहा, यामध्ये पहिला प्रश्न कोणता आहे तर पहा, 1 मार्कासाठी. वरील प्रक्रियेमध्ये कोणती ऊर्जा निर्मिती होते? तर वरील प्रक्रियेमध्ये कोणती ऊर्जा निर्मिती होते? तर नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती ही होत असते. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. तो पहा, ब प्रश्न, वरील ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये कोणत्या स्रोतावरती ही आधारित आहे? तर आपण उत्तर द्यायचं नैसर्गिक वायू या स्रोतावर विद्युत निर्मिती अवलंबून आहे. आणि आपल्याला एक कोळसा आणि नैसर्गिक वायू यापैकी कोणते इंधन पर्यावरण स्नेही आहे का, असा एक प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. या पेजवरती कमी झालेला जो भाग आहे, वगळण्यात आलेला जो भाग आहे, तो म्हणजे पानाच्या सुरुवातीचा भाग आणि दिलेल्या चौकटीचा भाग. काही भाग तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे आणि काही भाग तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो, अशा काही प्रश्न संदर्भात आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण पान हे आपल्याला वगळण्यात जरी आलेलं असं वाटत असले तरी पण हे पेज जे आहे हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. या पेजवरती जे प्रश्न जे आहेत ते आपल्याला पडू शकतात. या पानावरती तुम्हाला विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण या संदर्भात तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. स्वयं अध्ययन तुम्हाला करायचं आहे. पण यामध्ये आपण राहिलेला जो भाग आहे तो आपण भाग सविस्तरपणे समजून घेऊया. कोळसा आणि नैसर्गिक वायू खनिजे, युरेनियम, प्लुटोनियम यासारखी इंधने पर्यावरणास घातक असतात. म्हणजे जरी आपण विद्युत ऊर्जा निर्मिती करत जरी असलो, प्रक्रिया करत जरी असलो, तरी या प्रक्रियेतून पर्यावरणाला काही धोके उद्भवतात का आणि ते धोके कोणकोणते आहेत या संदर्भातला हा जो भाग आहे हा भाग आपण पाहणार आहोत. आता नैसर्गिक वायू, कोळसा असेल, खनिज असेल, युरेनियम, प्लुटोनियम यासारखी जी काही पर्यावरणाला घातक आहेत, कशा प्रकारे आहेत ते आपण पाहणार आहोत. जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात, आपल्याला माहिती आहे. ऊर्जा स्रोत हे 2 प्रकारचे, एक नवीकरणीय ऊर्जा स्रोत आणि एक अनवीकरणीय. नवीकरणीय कशाला म्हणायचे? जे ऊर्जा स्रोत नव्याने निर्माण करता येतात त्यांना नवीकरणीय ऊर्जा स्रोत असे म्हणतात. जे ऊर्जा स्रोत नव्याने निर्माण करता येत नाही त्यांना आपण अनवीकरणीय ऊर्जा स्रोत आपण म्हणतो. अनवीकरणीय ऊर्जा स्रोतालाच दुसरा एक शब्द आहे, तो म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जा स्रोत
आणि अनवीकरणीय यामध्ये कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन यासारखी जी काही इंधनं जी आहेत पण कच्च्या तेलातून मिळवणारी जी आहेत, ही इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात आणि यांची साठे सुद्धा मर्यादित आहे. यांचे साठे ही आपल्याला पुढील 200 वर्षे पुरतील एवढेच साठे आपल्याकडे आतापर्यंत शिल्लक आहे. म्हणजे हा साठा कधी ना कधीतरी संपणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. जागतिक हे साठे जे आहेत हे तुम्हाला मी सांगतो आहे. आता यांच्या ज्वलनातून आता नवीकरणीय आणि अनवीकरणीय दोन स्रोत आपण समजून घेतले पाहिजे. नवीकरणीय ऊर्जा स्रोत हे कधीही संपत नाही, जे की नव्यानं तयार करतात. मग नव्यानं तयार करताना ऊर्जा स्रोत कोणते? पवन ऊर्जा असेल, वाऱ्यापासून तयार होणारे, जलविद्युत केंद्र हे जे आहे नवीकरणीय आहे. याच्यावरचा आता आपण पाहिला की याच्यावर बोर्डामध्ये म्हणजे 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एक पाठाखालचाच प्रश्न पडलेला होता. पर्यावरण स्नेही असणारा म्हणजे काय, जलविद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा कधी न संपणारे ऊर्जा स्रोत आहे की जे ऊर्जा स्रोत आपण नव्यानं निर्माण करू शकतो. जसे की आपला सूर्य हा आपल्याला खूप ऊर्जा देतो. 40 मिनिटं सूर्यानं दिलेली जी काही ऊर्जा आहे तर एवढी ऊर्जा आपल्याला एक वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा सूर्य देऊन जात असतो. सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे या ऊर्जेचं रूपांतरण आपण हे विद्युत ऊर्जेमध्ये जर केलं तर आपली ऊर्जेची गरज आपण भागू शकतो. आज आपण दिवसेंदिवस पाहतो की सौर ऊर्जेवर चालणाऱ्या आपल्याकडे मोटार पंप तुम्ही कधी बघितले असतील आणि ही आज काळाची गरज आहे. कारण की येत्या भविष्य काळामध्ये ही जी इंधनं आहेत म्हणजे पारंपरिक इंधने म्हणतो, ही जी अनवीकरणीय इंधनं आहेत ही इंधनं संपणार आहेत. ही भविष्याच्या पिढ्या जे आहेत शाश्वत पिढ्या म्हणून आपण त्यांना हे प्रदूषण विरहित त्याला पर्यावरण ठेवायचं आहे आणि त्यांना हे साठे कसे जास्त काळ पुरतील यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचे आहे. म्हणून आज आपण हरित ऊर्जेच्या दिशेने गेलं पाहिजे आणि हरित ऊर्जेच्या दिशेने आपण विचार केला पाहिजे. मग हरित ऊर्जा कोणकोणत्या आहेत? पवन ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल, जलविद्युत निर्मिती असेल, त्याच्यानंतर याच्यावरती सौर ऊर्जावर पाण्यावरती तापून म्हणजे सौर ऊर्जेवर पाण्यावर तापून त्याच्यापासून आपण विद्युत निर्मिती करू शकतो. अशी जी काही ऊर्जा स्रोत आहेत आपण ते पुढे पाहणार आहोत. या भागाच्या पुढचा जो काय पार्ट जो आता राहिलेला आहे म्हणजे यापूर्वीची काही ऊर्जा स्रोतावर आपण विद्युत निर्मिती जी शिकली ही जी आहे तर हे आपण पाहिलेला जो भाग होता तो म्हणजे पारंपरिक ऊर्जेवर ऊर्जा निर्मिती केली जात होती. परंतु आता जो पुढचा भाग आपण पाहणार आहोत तो भाग म्हणजे ही नवीकरणीय ऊर्जा स्रोतावरती असणार. म्हणजे आपण हरित ऊर्जेच्या दिशेकडून गेलं पाहिजे आणि का गेलं पाहिजे त्याचं हा पाठ्याचा पुस्तकाचा म्हणजे या चॅप्टरचा मध्याचा भाग आहे आणि या भागामध्ये आपल्याला दिलेला हा पार्ट आहे. यामध्ये विद्युत निर्मिती होताना काय प्रक्रिया होताना काय समस्या निर्माण होतात ह्या समस्या सुद्धा आपण बघितल्या. औष्णिक विद्युत निर्मितीमुळे होणाऱ्या समस्या काय फायदे तोटे आहेत ते पाहिले. त्याच्यानंतर अणुऊर्जेमुळे निर्माण होणारे फायदे तोटे काय आहेत तेही पाहिले यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये आता पाहिले जे फायदे आहेत हे आपण पाहिले यामध्ये पाहिले नैसर्गिक वायू ऊर्जा स्रोताची आणि जे काही तोटे सुद्धा आहेत. ही ऊर्जा स्रोत कसे संपणार म्हणजे संपणार आहेत हा तोटाच आहे. प्रदूषण निर्माण होतं. आता प्रदूषण अपुरं ज्वलन होतं म्हणजे कोळसा, नैसर्गिक वायू, खनिजे यांचा अपुरं ज्वलन जर घडलं तर अपुऱ्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड याचा फरक समजून घ्या. CO कार्बन मोनॉक्साईड. ह्या कार्बन मोनॉक्साईड मुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. मग अपुरं ज्वलन पुढे घडतं की ज्या ठिकाणी धुराचं प्रमाण जास्त असतं, इंधनाचा वापर होत असताना धूर जास्त प्रमाणात निघत असेल त्या ठिकाणी अपुरं ज्वलन होते. पूर्ण ज्वलन होते तेव्हा धूर कमी निघतो आणि अपुरं ज्वलनाच्या म्हणजे धुरामध्ये पांढऱ्या रंगाचा धूर जो असेल त्यामध्ये तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड ही वायू आरोग्यावर परिणाम करणारे असतात. त्यानंतर इंधनाच्या ज्वलनातून आता इंधनाचे ज्वलन म्हणजे हे जे इंधन आहे कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल
किंवा इतर कोणती इंधनं वापरली जातात, लाकूड असेल, या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखी जी वायू वातावरणामध्ये सोडल्या गेल्यामुळे वातावरणातील असणारी जी ऑक्सिजनची पातळी आहे ही घटत चालली. कार्बन डायऑक्साईडची पातळी आणि इतर वायूंची पातळी वाढत गेल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी होऊ लागल्याने जागतिक तापमान वाढ होत आहे. जागतिक तापमान वाढ काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. जागतिक तापमान म्हणजे की वैश्विक तापमान जे आहे, ही पृथ्वी जी आहे या पृथ्वीभोवतालचं जे काही तापमान आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे. आणि दोन्ही ध्रुवावरचा जो असणारा बर्फ जो आहे, म्हणजे पाणी हे बर्फाच्या अवस्थेतलं जे आहे ध्रुवावरचं, सूर्यकिरण त्या ठिकाणी पोहोचत नसल्यामुळे त्या ठिकाणचं पाणी जे आहे हे कोणत्या अवस्थेत, हे स्थायी अवस्थेत असतं, म्हणजे बर्फ अवस्थेत असतं. परंतु दिवसेंदिवस हे तापमान जर पृथ्वीभोवतं वाढत जर गेलं, हे वाढण्याचं मुख्य कारण आहे हे वायू. जसं की आपण मिथेन असेल, जल वाफा असतील, पाण्याच्या वाफा असतील, कार्बन डायऑक्साईड, हे उष्णता शोषक आहे, हे हरित वायू. आणि या हरित वायूमुळे उष्णता ही उष्णता त्यामध्ये पकडून ठेवल्या जाते. जसं की एखाद्या गाडीमध्ये सूर्यप्रकाशामध्ये उन्हामध्ये आपण एखादी गाडी उभा केलेली आहे आणि काचा बंद केली, त्यामध्ये आपल्याला जशा प्रकारची ऊब निर्माण होते अशा प्रकारची म्हणजे स्थिती, म्हणजे काचेच्या घरासारखी स्थिती निर्माण करणारे हा जागतिक तापमान वाढ आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जे हरित वायू आहे की जे उष्णता शोषक आहे, सीएफसी हा वायू फ्रीज मध्ये असतो, आता त्याच्यावरती बंदी आणलेली, कारण की हे वायू उष्णता शोषक आहे आणि उष्णता धरून ठेवतात. आणि उष्णता धरून ठेवल्यामुळे जागतिक तापमान वाढ यासारख्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्या निर्माण झाल्यामुळे समुद्राची जी पातळी आहे, पाण्याची पातळी ही वाढत चाललेली आहे. त्यामुळं यासारख्या म्हणजे समुद्र किनारपट्टीचा भाग दशकानंतर हा बराचसा पाण्याखाली गेलेला असेल अशी आपल्याला चिन्ह संकेत हे मिळू लागलेले आहे. त्यानंतर वाहनामध्ये वापरले जाणारे वारेमापपणे वापरले जाणारे जे इंधन आहे, त्यामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन यासारखे इंधनाचे जेव्हा ज्वलन होतं तेव्हा याच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, यासारख्या वायूमुळे आम्लप्रजन्य होतं. आपल्याला माहिती आहे आम्लप्रजन्य हे घडून येण्यास कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ हे दोन्ही जर एकत्र आले तर यापासून कार्बोनिक आम्ल तयार होतं. कार्बोनिक आम्ल H2CO3 हे कार्बोनिक आम्ल तयार होतं. असंच सल्फर डायऑक्साईडचं रूपांतरण सल्फर डायऑक्साईडचं ट्रायऑक्साईड मध्ये होतं. सल्फर डायऑक्साईड वायूमध्ये वातावरणामध्ये मिसळले गेल्यामुळे यामध्ये सल्फ्युरिक आम्ल सारख्या आम्लप्रजन्य हे घडू शकतात. आणि ह्या आम्लप्रजन्यासारखे जे काही धोके आहेत हे धोके यामध्ये निर्माण होतात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आहे जीवाश्म इंधनाची ज्वलन. जीवाश्म इंधन जे आहे ते भूगर्भातून म्हणजे काढलेले जे इंधन आहे त्यामध्ये क्रूड ऑइल असेल, कच्चं तेल असेल, कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, यासारखे यांचं जर ज्वलन घडलं तर त्यामध्ये बाहेर धुरातून काही सूक्ष्मकण बाहेर पडतात आणि सूक्ष्मकण वातावरणामध्ये मिसळतात. आणि वातावरणामध्ये मिसळल्या गेल्यामुळे मानवाच्या शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरामध्ये हे गेल्यामुळे हे वायू कोशामध्ये अडकून बसतात, फुफ्फुसामध्ये अडकतात. आणि फुफ्फुसामध्ये अडकून बसल्यामुळे श्वसनाची जी काही म्हणजे कार्यक्षमता जी आहे ही कमी होते. आणि त्यामुळं आज आपल्याला दम्यासारखी आजार हे उद्भवू लागलेले आहेत. एवढंच काय तर श्वसनाचा म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसनाचे आजार जे आहेत हे यामुळे निर्माण होतात. हे जीवाश्म इंधनाचा अति प्रमाणात वापर केल्यामुळे आपण हे पर्यावरणाचा होणारा जो ऱ्हास आहे हा ऱ्हास कशा प्रकारे होतो तर यामध्ये आरोग्यावर होणारा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे तापमान वाढ असेल, त्यानंतर आम्लवर्षा असेल, आम्लवर्षेमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. म्हणजे जमिनीची जो काही माती आहे माती प्रदूषण होतं, मातीमधले काही क्षाराचं प्रमाण वाढतं आम्लामुळे आणि त्यामुळे जमीन नापीक बनते, वर्ष उन्मळून पडतात, अचानकपणे झाडाची पाने पळगळ होते. ही जी काही कारण आहे ती आम्लवर्षेची आहे.
आणि इंधनाच्या ज्वलनानं दम्यासारखे आजार, कर्करोगासारखे आजार, धुरातील कणामुळे हे निर्माण होतात. हा जो भाग आहे हा यामध्ये प्रदूषणामुळे होणारी ह्या समस्या ह्या निर्माण होतात. त्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो आहे अनवीकरणीय आणि पुनर्विकरणीय. अनवीकरणीय म्हणजे नव्याने निर्माण करता येत नाही अशा प्रकारचे जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात, मी आता सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर यामध्ये कोणकोणते आहेत तर पेट्रोल, डिझेल, केरोसिन, कोळसा यासारखी. नैसर्गिक वायूमध्ये एलपीजी आहे. नैसर्गिक वायूमध्ये कोणते असतात? एलपीजी आहे. त्यानंतर आहे सीएनजी यासारखेचे वायू आहे. आता एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि कॉम्प्रेस नॅचरल गॅस असे ही जी वायू आहेत हे नैसर्गिक वायू म्हणून ओळखले जातात. हे वायू आहेत यांची साठे भूगर्भातील साठे मर्यादित आहे आणि हे साठे आपल्याला 200 वर्ष कोळशाचे साठे पुरतील आणि नैसर्गिक वायूचे साठे हे जागतिक जगातून हे संपतील आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या समस्या निर्माण होत असताना आपण हरित ऊर्जेच्या दिशेने जात असताना आपण काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. अणुऊर्जा वापरातील काही धोके आहेत. आपण म्हणतो की आता याचा असा वापर तर अणुऊर्जेचा आता युरेनियम आणि प्लुटोनियम हे अणुइंधने आहे. ही अणुइंधने यासारखी अणुइंधने ही अणुइंधने पर्यावरणाला हानिकारक आहे. कशा प्रकारची हानिकारक आहे? याचा काय परिणाम होतो? आपण तर फायद्यासाठी आपण याचा वापर करतो तर यामुळे अपघात संभवतात. अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये जर काही अपघात घडले तर जीवित हानी होऊ शकते. म्हणजे यांची विल्हेवाट म्हणजे यांच्या वापरानंतर युरेनियम आणि प्लुटोनियम यांच्या वापरानंतर जो काही आण्विक कचरा निर्माण होतो हा कचरा त्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांची हाताळणी करत असताना याचा परिणाम मानवी शरीरावरती होतो तसेच पर्यावरणावरती होत असतो. आणि अपघातातील संभाव्य धोके समजून घेत असताना हे संभाव्य धोके आपण विचारात घेऊन याचा वापर जो आहे हा वापर आपण करताना विचारपूर्वक करणं गरजेचे आहे. खनिज इंधनापासून अणुऊर्जा मिळणारी ही ऊर्जा जी आहे ही पर्यावरणीय नसते, पर्यावरण स्नेही नसते, म्हणजे पर्यावरणाला घातक आहे. आपल्याला चुकी बरोबरला वाक्य विधान विचारलं जातं आणि आपण या बाबतीत आपण गोंधळात पडतो आणि आपल्याला वाटतं की पर्यावरण स्नेही आहे. आता पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे जात असताना अर्थातच आपण हरित ऊर्जेच्या दिशेने जात असताना आपण काय केलं पाहिजे? पर्यावरण स्नेही मार्गाचा विद्युत निर्मिती करत असताना आपण पर्यावरणाला कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही यासारख्या ऊर्जा स्रोतांचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा भाग समजून घेत असताना यामध्ये आपल्याला विद्युत निर्मिती कोणकोणत्या प्रकारातून करता येते तर आपल्याला विद्युत निर्मिती ही 4 प्रकारे करता येते. आता विद्युत निर्मिती 4 प्रकार कोणकोणते तर पहिला प्रकार आहे जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती करता येते. म्हणजे साठलेल्या पाण्यामध्ये असणारी जी काही स्थितीज ऊर्जा आहे या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर आपण गतिज ऊर्जेमध्ये करून हे पाणी टर्बाईन वरती पाडून आपण यापासून काय करू शकतो? विद्युत निर्मिती करू शकतो. त्याच्यानंतर आहे पवन ऊर्जा म्हणजे वाऱ्यापासून हवेच्या वेगावर उंच ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असतो अशा ठिकाणी आपण पवनचक्क्या बसून वाऱ्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? पाती फिरू शकतो, टर्बाईन्स फिरू शकतो, टर्बाईन्स पासून विद्युत निर्मिती करू शकतो. पवन ऊर्जा नंबर 2. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करून. सौर ऊर्जेचा म्हणजे आपल्याकडे सूर्यकिरणे ही मुबलक प्रमाणात असतात आणि सूर्यामध्ये 2 प्रकारच्या ऊर्जा असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक आहे सौर ऊर्जा म्हणजे उष्णता ऊर्जा आणि दुसरी जी आहे उष्णता ऊर्जा एक आणि दुसरी आहे प्रकाश ऊर्जा. यातला प्रकाश ऊर्जेचा वापर करून वनस्पती अन्न निर्माण करतात. आपण हे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण केलेलं आहे. आणि उष्णतेचा वापर आपण इतर कारणासाठी सुद्धा आपण करत असतो. घरगुती म्हणजे वाळवणे, कपडे सुकवणे यासारख्या कारणासाठी आपण त्याचा वापर करत असतो. पण सूर्यामध्ये असणार सूर्याकडून मिळणाऱ्या 2 ऊर्जा, एक प्रकाश ऊर्जा आणि दुसरी आहे उष्णता ऊर्जा. अशा प्रकारच्या 2 ऊर्जाचा वापर आपण सूर्याच्या ऊर्जेचा आपण करतो. हे यामध्ये सौर जलतापक आहे. त्यानंतर म्हणजे पाणी तापवण्यासाठी वापरलं जाणार. त्याच्यानंतर आहे सिलिकॉनचा वापर करून आपण सिलिकॉनच्या चिपासून प्लेट पासून आपण विद्युत निर्मिती करू शकतो. हा एक आहे. आणि त्याच्यानंतर सौर ऊर्जेचा वापर करून ही प्रकाश किरण आंतरवक्र भागावरती प्रकाशाच्या परावर्तक भागावरती पाडून आपण त्याचं तापमान जास्त करून तर त्यावरच्या वाफेवर आपण विद्युत निर्मिती करू शकतो. म्हणजे आपण
कोळशाचं इंधन वापरण्याऐवजी आपण सौर ऊर्जेचा वापर करून पाणी तापवून त्यापासून वाफ तयार करून त्यावर सुद्धा आपण टर्बाईन करू शकतो. म्हणजे सौर ऊर्जेपासून आपण दोन प्रकारे विद्युत निर्मिती करू शकतो. एक तर इन्व्हर्टरचा वापर करून ऊर्जा वृद्धिंगत करून आपण त्यापासून काही उपकरण चालू शकतो. याच्यावरती दोन करता येतात. त्याच्यानंतरचा पुढचं बघा जैविक इंधनापासून विद्युत ऊर्जा निर्मिती. जैविक इंधन, आता जैविक म्हणजे की वनस्पती आणि प्राणी याच्यापासून जे काही इंधन आपल्याला मिळतं त्या इंधनाचा वापर करून सुद्धा आपण विद्युत ऊर्जा निर्मिती करू शकतो. जसे की आपण साखर कारखान्यामध्ये विद्युत निर्मिती करताना आपण पाहिलं. साखर कारखान्यामध्ये विद्युत निर्मिती तयार करण्यासाठी पाचट म्हणजे चिपाडे जे आहेत पाचट आहे त्यापासून आपण पाहतो की याचं ज्वलन करून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते जैव वस्तुमानाचा वापर करून. तसंच बायोगॅस आहे, जैव वायूचा वापर करून बायोगॅस यंत्राचा वापर करून त्यामधून जे काही मिथेन वायू बाहेर पडतो म्हणजे वनस्पती व प्राणी यांचं अपघटन घडून आणून त्यांच्या अवशेषांचा असेल, त्यांच्या मलमूत्राचा असेल किंवा टाकाऊ पदार्थाचा असेल याचं आपण जैविक अपघटन घडून आणून तिच्यापासून बायोगॅस यंत्रामध्ये आपण बायोगॅसची निर्मिती करू शकतो. जसे की शहरामध्ये विघटनशील कचरा एका ठिकाणी भूमिवरण स्थळापर्यंत आणून आपण त्याचं विघटन करून त्यापासून आपण बायोगॅसची निर्मिती करू शकतो. आणि हा बायोगॅस आपण विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. तर अशा पद्धती वापरल्या गेल्यामुळे जलसाठा, त्यानंतर वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैव इंधन हे शाश्वत आहे. शाश्वत कशाला म्हणायचं की जे कधीही संपणार आहे आणि हे दीर्घकाळपर्यंत टिकणार आहे. आणि अशा ऊर्जा स्रोतांचा वापर वाढणे हे गरजेचे आहे. आणि त्यानंतर आहे अशा ज्या काही ऊर्जा निर्मिती आहे या संपूर्ण ऊर्जा निर्मितीला आपण हरित ऊर्जा असं आपण म्हणणार आहोत. तर हरित ऊर्जेच्या दिशेने जात असताना पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मिती पद्धती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार